लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या चर्चेतील उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध झाले। संजय काका पाटील यांचा भाजपकडून तर चंद्रहार पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज वैध ठरलाय। तसंच विशाल पाटील यांचा अपक्ष अर्जही वैध ठरलाय। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कुलदीप, काय अंदाज आहे, विशाल पाटील माघार घेतील की आपल्या भूमिकेवर ठाम राहतील? प्रश्न ज्या पद्धतीनं सांगली लोकसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीमधील दोन पक्षांमध्ये घडामोडी घडल्या आणि त्या पाहता आजचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातोय। कारण ज्या पद्धतीने विशाल पाटील यांनी मेळावा घेऊन अर्ज भरला आणि त्यानंतर एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं, ते पाहता विशाल पाटील अपक्ष भूमिकेमध्ये आहेत असं विशाल पाटील यांच्या निकटवर्ती त्यांच्याकडून सांगितलं जाते। दुसरीकडे काँग्रेसकडून किंवा एकूण महाविकास आघाडीकडून जे सातत्यानं प्रयत्न केले जातात की विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज जो आहे तो मागे घ्यावा, या दृष्टीने अजूनही प्रयत्न सुरू आहेत। संजय राऊत मुक्कामी होते, मात्र त्यांची आणि विशाल पाटील यांची भेट झालेली दिसत नाहीये, त्यामुळे राऊत यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता। त्यानंतर काँग्रेस नेते देखील कालपासून प्रत्यक्ष विशाल पाटील यांना विनवणी करताना देखील दिसून येत आहेत आणि त्यामुळे अजूनही विशाल पाटील यांच्याकडून अधिकृत भूमिका जरी जाहीर झाली तर त्यांच्या मागे थेटपणे ते अपक्ष लढतील अशी त्यांच्या निकटवर्तीयांच्याकडून सांगितलं जाते। त्यामुळे सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार त्यांची राहिली तर नक्कीच ही रंगत अधिक रंगतदार होऊ शकते। प्रज्ञा। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।